त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं। यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली। 3 महिने मराठ्यांचे यामध्ये सरकारने घालवले। आज देऊ उद्या देऊ असं करता करता 3.5 महिने उलटले आणि शेवटी एकदा मराठ्यांनी उठाव करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी हाक दिली, चलो मुंबई। आणि सगळे मराठे मुंबईला गेले। 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यानुसार ओबीसीचं दिलेलं आरक्षण आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय। तुमची एखादी नवीन मागणी असली तर तिचा अध्यादेश काढता येतो, तिचा JR काढता येतो, परंतु ज्या कायद्यानं ओबीसीना आरक्षण दिलं त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही। आणि सरकारचं तीच करण्याची इच्छा नव्हती। सरकारला त्या वळणावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून मराठे मुंबईकडे निघाले। आपल्याला एखादा साधा प्लॉट किंवा एखादी जमीन जर घ्यायची असली तर जाहीर प्रकटन द्यावं लागतं। एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची आणि इतक्या 75 वर्षानंतर मराठ्यांसाठी या अधिसूचनेच्या माध्यमातून कायदा पारित होतोय। अधिसूचना होणं गरजेचं होतं। 15 दिवसात त्यांनी हरकती मागितल्या, परंतु थोडासा घोळ त्यांनी घालून ठेवला। हरकती मागवण्याची तारीख केली 16 आणि अधिवेशन 15। काही लोकांचं म्हणणं होतं 10 तारखेला उपोषण का सुरू केलं। जर 16 तारीख सरकारने दिली तर तुम्ही 16 तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे होती आणि आपण 10ला का केलं त्याचं उत्तर आम्ही वैराळमध्ये देतो। आतापर्यंत दिलंच नव्हतं मी कुठं, कारण जर हे 16 दिवस 16 तारखेपर्यंत वाट बघितली असती आणि 15 तारखेला जर अधिवेशन होऊन गेलं असतं तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला गेला नसता। 10ला आमरण उपोषण सुरू केल्यामुळं सरकारला 15चं अधिवेशन 20 तारखेला घ्यावं लागलं। हे झालं उपोषणाचं यश आणि 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना विधानसभेच्या पटलावरती चर्चा करावी लागली, म्हणजे अधिसूचनेचं सुद्धा अधिवेशनात रेकॉर्ड झालं। त्यांनी सांगितलं त्याला 3.5 लाख हरकती आल्या। आपण अधिसूचना घेत त्या कॅमेऱ्यावाला तर नका देऊ, तुम्हाला येऊन येऊन त्या कवा कॅमेऱ्यातच मागायला लागत। पंचायत सभेला गेले ते कॅमेऱ्याला बाटल्या आणतात मग अधिसूचना स्वीकारताना आपण आपल्या स्वीकारले नाही, मुख्यमंत्री साहेबांकडून घेतली आणि जाताना सांगितलं गुलामाचा अपमान होऊ द्यायचा नाही। या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण नाही हटत। वैराळकरांना शब्द आहे, त्यांनी जेलला नाही फाशीला गेले तरी हटत नाही। आता नवीन नवीन डाव सुरू झाले। या पाठीमागच्या 4 दिवसात वेगळे वेगळे डाव टाकायला सुरुवात केली। मी ते मध्ये बोललो ना, खूप लागलं ते। तुम्हाला लागला असं, तुम्हाला म्हणत त्यांना तुम्हाला तुमच्या तर मनासारखंच झालं। मी काय वाट नाही बोललो, माझ्या बापजात्या मराठे करोनाच्या संख्येने 6 महिने झाले लढतायत। आज देतो उद्या देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली, कारण मी शेतकऱ्याचं खानदानी पोरग आहे। मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय। तुम्ही आज उद्या करता हे मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं, माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभा केलेलं आहे। तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार, याला 6 महिने उलटले। तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणीचे डोके फुटले, त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली।
तुमच्या पोटात छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या. सलमान बघायला मग असं तुला नेऊन दाखवतो. तू काय दिसणार आहे तुला? माझं बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या आहे. आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या चिंदाड्या झाल्या. एका एका आईच्या डोक्यात 34 टाके पडले. तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का? आजही ते टाके काढण्यात आले नाहीत कारण ते ओले होते सारखे सारखे. या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा मार तिच्या ओल्या जिंदगीत तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला 34% टाके पडले. एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या तर त्याच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघाले. तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला. तर माझ्या आई बहिणीला आताही शेतात जातात नाही तिचे पाय मोडून टाकले नाही. तुम्ही त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही? या राज्याचं पालक होतो माझ्याकडे, राज्य मी चालवतोय. या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पाडला. ती आई बहीण म्हणजे पुऱ्या राज्याची, पुऱ्या देशाची आणि माझी पण. हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं? आज तुम्हाला स्वतःला बोलायला इतकं वाटलं. वाटत होतं त्याला का वाटत तुम्ही त्यांना मोदी. आता पुढचं सांगतो मी कोणाला बोललो? नेत्या आणि पक्षाला, बरोबर ना? आणि मग मराठीचे आमदार त्याच्या कोण कोण बोलायचे? मी बोललो कोणाला? पक्षाला. मी बोललो नेत्याला. आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला कोण बोलला? करा त्याला अटक. आणि ह्याच आमदाराला आणि मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. याच आमदारांना मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का? तेव्हा नाही मांडले. नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले. म्हणजे निवडून आणायला मराठी. मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही. आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो. तो नेता आहे का? जाती. आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं तर तो ह्या नेत्याने, तो ह्या नेत्याने काय केंद्रावर मतदान आणलं होतं का? आणि तो ह्या नेत्याच्याकडे उलटा पलटा टांगा केला. मग इतके बोलायला लागले नेत्याला बोलल्यामुळं. अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून भांडतोय. नोकरदार वर्गांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. तो या राजकारण्याचे सुद्धा, व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून मी लढतो. याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार. या आरक्षणासाठी लढाई. आणि तू म्हणतो नेत्याला बोललो. तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे. आता तो जर नेत्याला मोठं मानलं तर आता जातीकडे येऊ नको. ही एक प्रयोग झाला. आता 2-4 दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला. आपण ते बोर्ड नाही लावले का? मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथे पानगावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले. ते बोर्ड काढायला चालू केले. काय होतं बोर्डावर लिहिलं असं? दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं आहे त्याच्यावर. उद्या सकाळी कापाकापी सुरू असं लिहिलंय त्याच्यावर. तुला अडचण काय चलो मुंबईची? त्याच्यावर काय लिहिलंय का? त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का? मग अडचण काय? सध्या काय आचारसंहिता लागली का? मग बोर्ड काढतो का? मग अरे तुम्ही त्या बोर्डवरचा फोटो काढता तर माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का? आणि मी तुम्हाला फोटो शकत नाही. त्यांचं एकच दुःख नाही माय बाप मराठ्यांना. हे त्यांना फोटो नाही मॅनेजर होत नाही. आणि ते म्हणते एवढी एवढी सुट्टीच आपल्याला भेटत. आता नवीन डाव सुरू केला त्यांनी बोर्ड काढणे. बरं आता काढले. पोलीस काढते बरं का बोर्ड. तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका. त्यांना काढून देत म्हणून ते काढते.
मी एका जागेवर PSI ला फोन केला म्हणलं तुम्ही बोललो तुम्ही काढायला लागले ते म्हणले वरून म्हणलं वर तरी किती घेवा मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला म्हणलं तुम्ही कमून आदेश दिले ते म्हणले वरून मग आणखी थोडा वर सरकवलं म्हणलं ही मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची तेव्हा मी म्हणलं वरून मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर मग मी बी आणखीन वर सरकवलं मी वर सरकायला घाबरत नाही ते गृहमंत्र्यापाशी लपडे गेले म्हणजे असं आहे का तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जन्मलं त्याचा 5व्या दिवशी नाव ठेवायचे आणि नाव ठेवायचे आत्या कान ठुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी सध्या देवेंद्र फडणवीस त्याच भूमिकेत आत्यावर पोलिसाच्या काना फुकी दे कर गुन्हा आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा दिवसानं टम झाले आत्या कानात बोलती आणि आमचं काय होईल काढे बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढायचं पोलिसांना म्हणा तुम्ही तुमचा काढून द्या म्हणजे गृहमंत्र्यावर येते पोलिस बी काढून येतात कनाकन ते बी ढेलेपाडात काढून नाही म्हणल्यापासून बर आता नेले ना आता आमचे होते चलो मुंबई आता समजा तुमचे उद्याच्याला बोर्ड लागले सगळेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठे लावणार का आमच्याच गावात ना तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून न्या ते निर्णय नाही आला तर आपण बी काही म्हणत नाही फाडा घडत नाही आपण गप्पाचं जागा आपण दुसरी मोहीम सुरू केली ते लगेच सांगून टाकतो वैरागमधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यांना सुरू करा उद्यापासून एक झेरॉक्सचा पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही आपल्या कवाडात चिपकून टाकायचं आता काय करते मतदार मागायला पुढे जातो का अमेरिकेला आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं फोर व्हीलरला पण तेच कागद चिटकायचं मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी पण पडली तेव्हा जर मला मोटरसायकल बसून तोडल्या मध्ये ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने माझ्या दारात उभं राहायचं नाही ते म्हणतात ना आपल्या दारात उभं राहून मग आपल्या दारात काय द्यायचं हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे हे आपले लेकरं मोठे नाही करू शकत आपल्यालाच करायचे का यांनी किती डाव टाकले माझ्यावर या असा डाव टाकलाय 2-4 दिवस झाले यासाठीच नाही मिली ती काय असते मला मिळलं नाही बरं मी आता खाल्लं तरी तितकं पाहिजे मग तरी नाही माझ्या आता काय फडणवीस साहेब का माझ्या घराचे 13च पत्रे काढून ने तू तो आहे घरावर टाकी तो अरे तुमच्याकडे डोके सरडे तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे तुमच्या ऐकू होते ते भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांना यांच्या भोवती त्या सुगंध अगरबत्त्या असतात का तसे चौकोन भ्रष्टाचारी हिंडत आहेत यासाठी माहेर लावली मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो यासाठी नेमली मला नेमू ते आपल्या मागं कोणीच नाही आपल्याला माहिती आपण कोणाचा रुपये घेतलं ना आपलं पाकिट हल्लं चोरा सुद्धा टेन्शन येत त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिराईक मिळाला पाकिटात काहीच नाही सापड आपल्या पाकिटात काहीच नसतं कागद आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावाला जायचं आजची सभा पुढे मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली पत्रकारावर भाषे तुटून पडले माय तुमची यासाठी नेमली मला कळालं यासाठी म्हणजे काय असतं उत्तर तरी कसं काय देऊ तुम्हाला ते बदल झाले काय करते माझ्याकडे उत्तरच नाही त्या गोष्टीचं माहित नाही ते मला पण 4 दिवसाने मायबाप मराठ्यांना मला असं निरोप आला यासाठी माझ्या चौकशी घेणार आता यासाठी चौकशी म्हणल्यावर माणूस मागचं दारात पळून का नाही
आता सटक म्हणत नाही तुला मधीच आहात, कारण ते एवढ्याच घेत ना कांदे खायला मध्ये त्याच्यापेक्षा आपलं सट्टा मग सटकन का नाही. समजा तुमच्या वैरागमध्ये भांडणं झाले बांधावून कशा आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आले. आपल्या माणसं काय म्हणतात ना ते काही महाबीपी वाढला लय पोट दुखायला मग पटकून ऍडमिट करा, कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही. आता माया चौकशी यासाठी यायची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे का नाही. डॉक्टरला इकडे हातात सलाम होती म्हणलं इकडून 2-3 पोचेव, पण लय दुखत आहे म्हणून मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी द्या असं माझ्या कानावर आले. मी बरा झालो म्हणून सांगा बघ सलाईन तोडून आलो, मी बरा झालो म्हणून सांग सोड. मला 2 दिवस झाला अंतरवलीचं बसलो, आता येईल मग येईल मग बारा दिवशी तरी येईल यायनाच ना यासाठीच आहे. मग दौरा टाकला कवा फोन कर इथून जर चौकशी नाही आलो तिथून पुढं मागच्या दारातून पळून जाणारे आम्हाला आपली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात. मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब जवळ हरणार तर नाही, पण ओबीसीतूनच आरक्षण घेतले कोणी हरवाय होती. यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची, त्यांचं आपलं काही नव्हतं पण याने त्यानेच अंगावर. आता मराठ्यांनी तिसरंच लग्न चालू केलं. तुमच्याकडे आहे नाही काय माहिती विचारलं ते फॉर्म भरायचं चाललं कुठं अर्ध्यात झोप्या ना तिकडं आणि इतके फॉर्म भरत असते का पुढे. बीडला 3404 झाले एका जिल्ह्यात आणि ते आतरायचं पुढं आता. आणि ते नंबर लागला सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबरला लागल्यावर 3 वाजता त्यांना चिन्ह नाही सापडत मतदान करायचं गावा. आणि जर का 1000 एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार चिन्ह काय आणायचे कांदे टमाटो बटाटो गोटे गाठे. ते पंचायत व्हायचं काम झालं ना नाही काय डोकं लावते. मी म्हणलो त्यांना मराठीत नाद लागू नका तुम्ही वेगळं केशीचं डोकं लावता तुमच्या आता सत्ता आहे म्हणून. मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही कायदेशीर एक. मी आता असं काय का धोत्रावाल्याने फॉर्म भरू नये पॅन्टीवाल्यानेच भरावं असं काय का. जाणारा मागच्याने फॉर्म भरू नये त्याला शिकल्यावर लागतो. आता कुणी भरीन ना भरायचं म्हणलं आहे का नाही कायदेशीर. आता म्हणू शकतो भरू नको घेतलं का नाही हाताने वाजून आणि असे तारा लागलेत काही पोरत म्हणजे पहिले चिकून टाकीतो मग खासदार केलं जो भरा. आता तो चिन्ह तो सापडायचं मग इतक्या गर्दीत. अवघडच मेळ करून ठेवलाय. मला विचारते तुमच्या भूमिका काय म्हणून मला मिळत लागा ना काय काय चाललंय पुढे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सवारीची अंमलबजावणी. आता शेवटचं सांगतो थांबतो. त्यांनी दिलं 10% आरक्षण. लोकसंख्या 28%. अर्ध किती होतं 14%. 10% कोणचा अर्ध आहे कोणचा गणित शास्त्रज्ञ येऊ बरं द्या नाही का 10 तर 10. इशीच्या सगळ्या सवलती आहेत का आपल्या ज्या 13% मागच्या सवलती होत्या त्याच्यात याच्यात सवलती नाहीत. नाही इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही तंत्र शिक्षण नाही MBBS नाही आणि मग काय दिलं त्याच्यात सवलती म्हणजे काय. दुसरं आता शिक्षक आणि पोलीस भरती लावली लगेच याचिका दाखल झाली स्टे आणण्यासाठी. म्हणजे मराठ्यांच्या पोराचा तिथं पण वाटलं लगेच. आणि यांचा श्रद्धे देव फडणवीस साहेबाचा ते फडणवीस साहेबाचा सदावरती म्हणत असते श्रद्धे देवेंद्रजी आणि त्यांनी आता याचिका दाखल केली. म्हणजे एकूण देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आणि दुसरी करून घालवणार व्यक्ती आणि दिलं 10% देऊ द्या. मी तुमच्या समक्ष 10% मान्य करतो पण कसं मान्य करतो हे ऐका. त्यांनी आणलंय माझ्यावर दबाव. समजा पाठीमागे दबाव म्हणजे लांबून जवळ नाही. जवळ येत नसतं आपल्याकडून आपल्याकडे तुम्हाला मग सांगतो कसं येत नसतो. मी का दादागिरीने बोलत नाही. आपला दंडा तसा आहे. इथून मागचं शोधून बघा 6 महिन्यात एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठावर आला नाही. तसली दादागिरी नाही. लांबून हिंडत दबावाला म्हणते त्याच्यावर 10% घ्यायला लावा.
ओबीसी कायदा सांगतो, जर एखादी जात मागाससिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज 10% मागाससिद्ध झालाय, तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही? 50%च्या वरती का प्रवर्ग वेगळा केला? तुम्हाला कळलं नाही? मराठा समाज 10% मागाससिद्ध झाला, जी जात मागाससिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत असते. मग मराठे 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात का नाही घेतले? वर का? कारण वरचं टिकत नाही. मी त्यांना सांगितलं हे मराठे स्वीकारतील, पण कोणते मराठे? ते 2-2.5 जणांनाच लागत आहे. 2 जणांची मागणी 2-2.5 जणांना लागतात तेवढ्यासाठी. आमची मराठ्यांची नाही, आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे, तेच आम्ही घेणार. आणि त्या अर्ध घेत आणला आम्ही, थोडं राहिलं आता सगळ्या सोयीचं अंमलबजावणी. तुम्ही ते 10% ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या 10% पाहिजे, तर हे त्या 250 लोकांसाठी मंजुरी. कुणीच काय बोला. मग काय करा? हे निष्ठावाने म्हणजे मी हे जातीपासून फुटू शकत नाही. याला एकच पर्याय, याला 10% स्वीकारायला लावा. याला 10% न स्वीकारल्यामुळे राज्यात गुलाम उधळला गेला नाही. 2018ला आपण एससीबीसीचं आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्यांनी गुलाम उधळला तर आपले 106 आमदार आले होते. यावेळेस मराठ्यांनी गुलाम 10% देऊन उधळला नाही. या पोरावरती दबाव उभा करा आणि याला 10% आरक्षण घ्यायला भाग पाडा. जर याने 10% हो म्हणला तर समाज गुलाम उधळतोय. म्हणजे हा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. याला हा म्हणायला लावा, नाही तर हा काटा बाजूला करा. असा होणार नसला तर याला गुतवा, म्हणून ती एसआयटी नेमली. आणि मी त्या एसआयटीची वाट आज 7 दिवस झाले बघतो. कारण मी जरा गेलो, भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार. आणि मी काय शहाणा म्हणून नाही भाऊ, मी जेलमध्ये मोर्चा काढत असतो कायद्याचा. मी कैदी ते आतले मराठीचे कैदी येत असतो, हात मराठा आरक्षण शिकत असतो. मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते माझ्याकडूनच होणार. तिला त्याच्यात काही वंजरे धनगर बांधवाचे आणले ते पण माझ्याकडूनच होणार. 12 बलुतेदारांचे जर काही कैदी आत असले तर ते पण माझ्याकडूनच होणार. छगन भुजबळचे सोडून बाकी सगळ्या माझ्याकडून मी आत्महत्या काढत असतो. आणि यांनी माय बापांना तुम्हाला सांगतो, यांनी माझी मान जरी कापली ना, म्हणून जरा मी ओबीसी करा हटतच नाही. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुम्ही गलत जागेवर खेळलात. निष्ठावंतांच्या याडपटाच्या नादी लागायचं नाही, कारण त्याजवळ मागं पुढं नसतं. मला तुमचं काही लागत पण नाही. मला तुमचे पैसे लागत आहेत ना, पद पैसे जन्म कवाच जमत नाही, हिंदी जमत नाही. तसं मला काहीच लागत नाही तुमचं. माझ्यासाठी हेच पद लय मोठं आहे. मला यांनी काय कमी पडू दिलं नाही. माझं कुटुंब बाजूला सारलं आणि समाजाला मायबाप म्हणलं. ह्या मायबापाने माझे आई बापा सुद्धा मला कधी आठवण नाही होती. त्याच्यापेक्षा मला दुसरं काय करत पाहिजे. मी आयुष्य आपण माझ्या समाजासाठी केलं. मी नाही आठवत आता. मला तुमचं पद पण नको, पैसे पण नको, मला तुमची कशाची गरज नाही. मला पाहिजे गोरगरीब मराठीचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. ते ओबीसीतलं आरक्षणच पाहिजे. मग येईल हातात टेकलं माझ्या आता करायचं म्हणलं टाका गुतून. मी गुतवायला तयार आहे तर कुणीच यायला. आणि मी गुती द्यावं. मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडीत घेऊन चालल्यावर 200 किलोमीटर पोर आले झोपते मग त्या गाडीला. कवा नाही तुम्हाला जेलमध्ये. आणि गाडीत टायर असं कडलं का नसून गाडून कोंकण बी गेलो. आणि पुढे तुम्हाला एक आणखी सांगतो माय बापू, आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळलेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती. फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते 10% दिलेलं आरक्षण मराठ्यांना मान्य.
सगळे मराठी खुश आहेत. खुश नाही तुम्हाला मनापासून सगळ्यांनी सांगा तुम्हाला 10% मान्य आहे का? आपली मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे सत्य आहे का? आणि हे सांगते मराठी खुश आहेत. मराठी खुश नाहीत. तुमच्या भोवती ते 4-5 आमदार आहेत का ते खुश आहेत. मराठी नाही त्याचं नाव घेऊ त्याचं नाव घेऊ नका. तो खुश नाही काही नाही. त्याचा रोज लागत होत. त्याला वाटलं बरं झालं बरं तिकडे गुतलं यार. ते मोकळा झाला असा रेटो खातो झोपतो सध्या तेव्हा का पण माझ्यामध्ये बोलला की वाजलाच म्हणून समजा. त्याचे फुलबुल जरा कमी झाले. आता त्याला माहिती आता याला लय बोलत आपण तरी विचारायचं गेलं. माझा शब्द तुम्हाला मी नाही आठवत. पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता आहे ना आशीर्वादाची सुद्धा मला पडू देऊ नका आता. कारण मी भरोसा राहतो फक्त माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्यावी. आता शरीर साथ द्यायला फक्त शरीराला साथ द्यावा. यांच्या छातावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खाणार सांगा. नाही आता मी करायला काही राहिलंच नाही. तो करू बसून घ्यायचं चांगलंच तिथं पांगलंय कुठं गणित माहिती तुम्हाला. माननीय न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा 24 तारीख. पुरा राज्यात शांततेत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले. म्हणून तर मग मी मुंबईत चाललो होतो. कुठं चाललो होतो मग कशासाठी चाललो होतो म्हणलं सागर बंगला उघडा ठेवी. मी आलो कवर गुन्हे दाखल करतो काय करतो ते तिकडून म्हणते सागर बंगला शासकीय स्वागतासाठी उघडा आहे. आणि मी 8 किलोमीटर गेले सगळे दरवाजे बंद करून ठेवले. सगळे पोलीस आले. कुठून जातो कुंबडी चोर त्यांना नाही गेले मी हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना. त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना. त्यांनी सांगितलं होतं याला संपवा. ह्यो मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा. म्हणलं तूच काढ. मी आलो मुंबईत चल तर दार बंद करून हात बसला म्हणतो या म्हणतो माय बाबा तुम्हाला शेवटचं सांगतो. गुन्हे मागं होणारे तर सगळ्या सोयऱ्यांचं मिळणार आहे. मी हटत नाही. तुम्ही काळजी ना करू. थोडे दिवस सहन करा. आपण लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतले. राज्यकर्त्यांसाठी घेतले. झाला तर हो द्या एखाद्या स्वतःच्या लेकराचं आयुष्य कल्याण होण्यासाठी मी यासाठी अंगावर घेतली. तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला. आपले लेकर मोठे होते काही घालू नका. त्याला नावीला आपण जर केसेला त्याला खचलो तर जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईल. बिनधास्त सगळे वकील बांधव आपल्या मागो बाहेर केस केली की जामीन घ्यायची. लढायला सज्ज. मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का? तरी आणखी व्यासपीठ सोडलं नाही अंतरवालीच. आणि आता तर म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ उचलून फेका आपलं अंतरवालीच. आणि मला झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार तर मंडप काढून फेकणार. म्हणलं फेकणार तू नुसत्या कोपऱ्याला हात लावून सांगतो म्हणतो. आणि नुसत्या व्यासपीठाच्या खाली उतरलो. आलं तर किती भेटते बघितलं तू. मी नुसतो हॉस्पिटलच्या खाली उतरलो. 2च माळे खाली उतरलो तर तिथं 70,000 पोरग जमलं. 70,000 आणि मला जाऊ तर 5 लाख झाले असते. कारण अंतर संभाजीनगरचं अंतरवालीच 80 किलोमीटर. मला 80 किलोमीटर जाऊस तर गोदापट्ट्यातले 123 गाव पुरे 5 लाख लोक तिथे आले असते. त्यांनी अंदाज वळ केला हे वयाच्या आधी 2 जागा न राहिली. ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार. काढाले आलेलेच
मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला म्हणे तुम्ही आम्ही इथं उभाच आहे. आणि आधी म्हणत होते उपटून फेकून देऊ. ही मराठ्यांची ताकद आहे. फडणवीस साहेब आणखीन तरी शाने व्हा. सगळ्या शहरांची अंमलबजावणी द्या. आमचा नादा लावला हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. जर तुम्ही दिलं नाही